मित्रांनो नमस्कार. तर आज आपला प्रवास होणार आहे त्रिचिटू तंजावर. तर उठताच म्हटलं ऊन चेक करावं, तर असलं कडक ऊन होतं की भाई मी तर घाबरून वेळच झालो. तर म्हटलं चला थोडी तयारी करूया. आणि हे बघा माझा रूम बघून तुम्हाला लगेच कळेल की माझं लाईफचं स्ट्रगल हे अगदी खरं आहे. मग उन्हात निघण्यासाठी मला थोडी हिंमत यावी म्हणून मी थोडं केला व्यायाम, त्यात केलं थोडे स्क्वॉट, थोडं स्ट्रेचिंग आणि थोडं फ्लेक्झिबिलिटीचा वर्कआउट. मग थोडी हिंमत आली तर म्हटलं आता प्रवास सुरू करूया आपला. मग बूस्ट इज द सिक्रेट बोलून केला चहा पावचा नाश्ता आणि निघालो आपल्या बस स्टँडला. बस स्टँडवर तर एवढा मोठा बस स्टँड की कुठली बस पकडू हे मला कळत नव्हतं. झालो मी कन्फ्यूज, पण फायनली मला एक बस भेटली ज्याने मी निघालो तंजावरसाठी. आजच्या दिवसातली एक गोष्ट मला बरे वाटली की भले मी लेट झालो पण मी दिवसाला काही जाऊ दिलं नाही. मग बरोबर 2 तास या कुकरमध्ये बसून फायनली मी पोहोचलो तंजावरला आणि केली आपल्या कामाची सुरुवात. पुन्हा बाहेर पडलं. गरमी किती होती हे मला कळलं नाही, पण त्या कारणानिमित्ताने म्हटलं एक लस्सी तरी प्यावी. मग शेवटची विजिट पटवून निघतानाच एक बाहेर मुलगा पाणीपुरी खात होता. म्हटलो आता तर मला मुंबईची आठवण आली. मग पोचता झाली मला संध्याकाळ आणि जेवता मला झाली रात्र. आणि मग इकडचं फेमस बदाम मिल्क सह मी आजचा व्हिडिओ इकडेच संपवतो. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. ओके बाय.